नमस्कार, न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आर्थिक अडचणीमुळे उपचार नाकारल्याने एका गर्भवती महिलेचा करुण अंत झाला व तिच्या जन्म दिलेल्या 2 चिमुकल्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात आले आहे। सुशांत भिसे यांच्या पत्नी मृतक तनिषा सुशांत भिसे या प्रसूतीसाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये वेदनेने व्याकुळ असताना त्यांना भरती करण्यात आले होते। मात्र रुग्णालयाची फीस भरण्यासाठी वेळीच मागणी केल्याने पैशाअभावी 2 बाळांना जन्म देऊन त्यातच त्यांचा करुण अंत झाला। त्यांच्या मृत्यूमुळे समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या घटनेनंतर लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या गच्चीवर चढून जोरदार आंदोलन छेडले। त्यांनी रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवध आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तसेच या रुग्णालयावर तात्काळ बंदी घालून ते शासनाच्या ताब्यात घेण्यात यावे अशी जोरदार मागणी केली। या प्रकारची घटना एवढ्या मोठ्या शहरात आणि प्रतिष्ठित रुग्णालयात घडल्यामुळे नागरिकात तीव्र असंतोष पसरला। सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली। अरे पडलं ते युट्यूबला तो व्हिडिओ नाही घेऊ शकत। चुकीचा वापर करत नाहीये। कार्यकर्त्याला काय झालं तर त्याच्या पाठीमागे कोण आहे? समाजाला न्याय देणं समजत नाही। जीव गेला तरी चालेल, पण महिलेला न्याय मिळाला पाहिजे। वर गेलेले कार्यकर्ते आहेत, तुमचे परिचयाचे आहेत, कार्यकर्त्याचे आहे, कोण आहे, त्यांचं नाव काय? एक आहे दादासाहेब कसबे, विष्णुभाऊ कसबेंचे सख्खे भाऊ, आणि दुसरा आहे दत्ता भाऊ दे। खाली डोकं वर पाय, करायचं काय? खाली डोकं वर पाय, करायचं काय? खाली डोकं वर पाय। समाजातील महिलेला न्याय मिळालाच पाहिजे, समाजातील महिलेला न्याय मिळालाच पाहिजे। अरे करायचं काय? खाली डोकं वर पाय, करायचं काय? जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत खाली येणार नाही। तुम्ही कुणीतरी शब्द द्या।